श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर शुक्रवारपासून दत्तोपासनेला सुरुवात होत आहे. खूप सारे सेवेकरी आहेत की त्यांना मनापासून दत्त उपासना करायची असते, स्वामींचे पारायण करायचे असते, पण काही कारणास्तव त्यांना ते जमत नाही. भरपूर अडचणी येतात. महिलांना मासिक धर्माची अडचण असते, तर कोणाला कुठे जायचं असते, तर कोणाच्या घरात डिलेवरी असते, कोणी जॉबला असते. त्याच्यामुळं मनात इच्छा असूनही ती इच्छा त्यांना पूर्ण करता येत नाही. तर दत्त उपासनेचा सर्वात सोपा उपाय, ज्यांना कुणाला मनापासून दत्तोपासने सेवा करायची आहे त्यांनी नक्की आवर्जून करावी. मनामध्ये जेव्हा आपण उपासना करायचं ठरवतं तर भरपूर जणांचे प्रॉब्लेम असतात. कुणाच्या घरामध्ये खूप कटकटी असतात, कुणाच्या घरात नवरा बायकोचं पटत नाही, किंवा आईवडिलांशी सतत वाद होणारे, मुलगा ऐकत नाही किंवा मुलगी ऐकत नाही. हे सर्व समस्या फक्त दत्त उपासनेने सुटू शकतात. तर काही करायचं नाही आहे. दत्त उपासनेला जेव्हा तुम्हाला ही उपासना चालू करायची आहे तेव्हा तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ आपला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे सगळे आपले दिनचर्या आवरून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दत्तोपासनेला बसायचं आहे. सर्वात सोपा उपाय आहे हा. काही अवघड नाही. मनात कितीही वाईट विचार आले तरी तुम्हाला ही उपासना करायची आहे. देवाऱ्यासमोर बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ही उपासना करायची आहे. म्हणजे तुम्ही 108 वेळा गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त हे तुम्हाला बोलायचे आहे. किंवा 108 पेक्षा तुम्हाला जास्त नामजप करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. आणि घरामध्ये खूपच वाईट परिस्थिती चालू आहे, सतत वाद, सतत भांडणं, सतत कटकटी, घरात मन लागत नाही आहे, तर तुम्हाला यासाठी ही सेवा वाढवायची आहे. जास्तीत जास्त तुम्हाला ही जेवढं तुम्ही घरात नामजप करशाल तेवढा या सेवेचा प्रभाव तुम्हाला लवकरच जाणवेल. जास्तीत जास्त 2 दिवसात किंवा 4-5 दिवसात तुम्हाला अनुभव येऊन जातो ह्या दत्त उपासनेने. प्रभावशाली उपाय आहे हा. आणि खूपच मानसिक त्रास आहे, काय करावे सुचत नाही, तर यासाठी तुम्हाला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत. ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि जोपर्यंत अगरबत्त्या पूर्ण संपत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे तुम्हाला हा नामजप सतत करायचा आहे. जोपर्यंत त्या अगरबत्त्या पूर्ण संपत नाही आहे, त्याची विभूती पूर्ण त्या प्लेटमध्ये पडत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला त्या उपासनेतून उठायचं नाही आहे. उपासना करताना तुमच्या मनामध्ये असंख्य वाईट विचार येतील. तुम्हाला कोणी आवाज देईल, तुमच्याकडे कोणी काही मागण्याचा हट्ट करेल, पण तुम्हाला तुमचं लक्ष फक्त दत्त उपासनेकडे ठेवायचं आहे. तुमचं मन इकडे तिकडे विचलित होऊन द्यायचं नाही आहे. कारण ही सुद्धा आपली एक परीक्षा असते की दत्त महाराजही म्हणतात का बघू
तुझा संयम किती आहे, तुझा विश्वास किती आहे माझ्यावरती. ही आपली परीक्षा असते. या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे का अनुत्तीर्ण व्हायचं आहे हे आपल्यावर असते. त्याच्यामुळे कितीही संकट आले, कितीही वादळ आलं, तरी आपण डगमगायचं नाही आहे. ही उपासना आपली कंटिन्यू चालू ठेवायची आहे. ही उपासना तुम्ही जर 1.25 महिना पूर्ण केली, तर तुम्हाला तुमच्या मनात जी इच्छा आहे, ते सर्व दत्त महाराज पूर्ण करतात. ही 101% गॅरंटी आहे. तुम्ही हा दत्तोपासनेचा उपाय नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची नक्कीच वाट बघा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.